व्हिडिओ तुम्ही बंद करता आणि रील्स बघत बसता, अशी तक्रार येते पालकांची. घरच्यांनी आता कुठे कुठे लक्ष द्यायचं रे तुमच्या? तुम्ही मोठे झालेत आता. कुठे कुठे लक्ष शेजारीच बघत बसायचं का तुम्ही काय करताय ते? त्यामुळे व्हिडिओ चालू ठेवा बरं. व्हिडिओ बंद करू नका कुणी. मला सारखं सांगायला लावू नका. तर बघा, पहिला आपला टॉपिक होता घनावरील अंक आणि अक्षरे ओळखणे. सोहम व्हिडिओ चालू करा. सोहम सोनवणे. आता घनावरील अंक आणि अक्षरे ओळखणे याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हा घन बनतो कसा हे समजलं पाहिजे. पहा आता, जेव्हा सहा वेगवेगळ्या प्रकारचे चौरस एकत्र येतात आणि त्या चौरसापासून एकत्र आल्यानंतर सहा बाजू एकत्र आल्या चौरसाच्या, की मग घन बनतो. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी घनाची रचना साधारण अशी असते पहा. या ठिकाणी चार मध्यभागी असतात, 1 2 3 4 4 पृष्ठ. आता माझं थोडस आकार थोडे इकडे तिकडे होते, पण साधारण चौरस आहे तसं समजा. आणि 2 पृष्ठ जी असतात ती 2 पृष्ठ मात्र कडेला असतात. जेव्हा अशी रचना आपण एकमेकांना जुळवतो तेव्हा बनतो तो घन असतो. नीट लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये तुम्हाला 2-3 प्रकारचे प्रश्न विचारतात. जो आहे तो घडणीमध्ये कोणता अंक कोणत्या अंकाच्या समोर येईल असा एक प्रकारचा प्रश्न विचारतात. सोहम सोनवणे व्हिडिओ चालू ठेवा. मग बघा, तुम्ही जर याला नंबर दिले 1 2 3 4 5 आणि 6, नंबर काही द्या, पण लक्षात घ्या आता मी पूर्ण डिटेल नाही सांगणार. हे तुम्हाला झालेलंच फक्त रिवाइज करा. आपण रिव्हिजन करतोय, जेवढं शिकलोय त्याची रिव्हिजन करतोय. तुमच्याकडे वह्या असतील तर त्या वह्या बघा, त्या वह्यांमध्ये बघा. साक्षी व्हिडिओ चालू ठेवा. सारखं म्हणायला लावू नका रे. व्हिडिओ बंद करू नका बरं कोणी. तर बघा आता, या ठिकाणी जर प्रश्न विचारला कोणता पृष्ठभाग, म्हणजेच या घनाची, या प्रकारच्या घनाची तुम्ही जर घडी घातली आणि घडी घातल्यानंतर जर घन तयार झाला, घन तयार जर म्हणजे म्हणल्यापेक्षा घन तयार होतोच, आणि अशा पद्धतीच्या घनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कोणता अंक कोणत्या अंकाच्या किंवा पृष्ठाच्या समोर येईल, तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं एकाड एक सोडून. बघा आता, खूप सोपं आहे. आपल्याला घन वगैरे फिरवून बघायची गरज नसते. तर हा हे जे पृष्ठ आहे, समोरच्या बाजूला जी पट्टी आहे तुम्ही पाहताय, त्याच्यामध्ये 4 पृष्ठ आहेत पहा. या 4 पृष्ठांमध्ये एक सोडून दुसरा, म्हणजे 1च्या समोर 3 हा अंक दिसतोय तुम्हाला. इथे अंक वेगवेगळे असू शकतात, इथं अक्षर पण दिलेली असू द्या, पण त्याने काही फरक पडत नाही पहा. एकाड एक सोडून जो पृष्ठ असतो तो पृष्ठ एकमेकांच्या समोर येतो. म्हणजेच या प्रकारच्या पॅटर्नची तुम्ही जर घडी घातली आणि घडी घातल्यानंतर जो घन तयार होतो, सार्थक व्हिडिओ चालू ठेवा. तुम्ही जर घडी घातली तर घडी घातल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की 1 नंबर ज्या पृष्ठावर लिहिलाय त्या पृष्ठाच्या समोर बरोबर 3 नंबरचा पृष्ठ येतो. मग उरलेला कोणता आता सरळ ह्याच्यात, तर 2च्या समोर 4 नंबरचा पृष्ठ येतो. म्हणजेच एकाड एक सोडून पृष्ठ एकमेकांच्या समोर येत असतात. आता राहिले कोणते, तर राहिले 2च. कोणते? कडेचे 2 राहिले पहा, हा एक आणि हा एक. मग या ठिकाणी तुम्ही जो काही नंबर द्याल तो नंबर एकमेकांच्या समोर येत असतो कडेला दिलेल्या नंबरच्या बाबतीत. आता बघा, याचे एकूण 4-5 प्रकार आहेत. कोणकोणते 4-5 प्रकार, तर बघा, हा पहिला पॅटर्न अशा पद्धतीचा आहे की ज्यामध्ये 4 पृष्ठ असतात. 1 2, थोडं कमी जास्त झालंय, 1 2 3 आणि 4. तर कधी कधी तो इथं दिलेला असतो, कधी कधी इथं दिलेला असतो. अशा प्रकारचा एक पॅटर्न तयार होतो. या प्रकारच्या घडणीची तुम्ही जर घडी घातली तर एक घन तयार होतो. यामध्ये लक्षात ठेवा, एकाड एक पृष्ठ एकमेकांच्या समोर येतात आणि कडेला राहिलेले जे असतात ते एकमेकांच्या समोर येत असतात. पॅटर्न नंबर 1 झाला हा. दुसरा पॅटर्न असा आहे पहा, यामध्ये मध्यभागी पुन्हा एकदा 4 देतात. 1 2 3 आणि 4.
एक पॅटर्न इथे असतो, एक पॅटर्न इथे असतो. तुम्हाला मी 6-7 प्रकारचे पॅटर्न लिहून दिलेत पहा. त्यामध्ये तुमच्या ते लक्षात येईल. हा दुसऱ्या प्रकारचा पॅटर्न असतो. इथे सुद्धा लक्षात ठेवा, हे जे पृष्ठ असतात, हे पृष्ठ एकमेकांच्या समोर येतात, हे पृष्ठ एकमेकांच्या समोर येतात. उरलेले जे कडेला आहेत ते एकमेकांच्या समोर येतात. तिसऱ्या प्रकारचा पॅटर्न मध्ये पहा, वर 3 पृष्ठ असतात. पहा हे 1, 2, 3. एक मिनिट हा. हे बघा 1, 2, 3 आणि त्याच्या खाली पुन्हा एकदा तुम्ही जर पाहिलं तर 1, 2, 3. आता इथं काय होतं? तर बघा, हा आणि हा एकमेकांच्या समोर येतो. हा आणि हा एकमेकांच्या समोर येतो. हे दोघं एकमेकांच्या समोर कधी येत नाही, ते लक्षात घ्या. ते शेजारी आहेत. तर अगोदर उभी पट्टी तुम्ही जर पाहिली तर उभ्या पट्टीमध्ये वर 3 आहेत, खाली 3 आहेत. मग उभं अगोदर पाहायचं. या उभ्यामध्ये काय होणार? इथं ए, बी, सी, डी, ई, एफ अशी जर नावं दिली तर बघा कोण कोणाच्या समोर येईल? तर बघा एच्या समोर नेहमी सी येईल, डीच्या समोर नेहमी एफ येईल. हे महत्वाचे. आता राहिले दोनच. कोण राहिले दोन? तर बी आणि ई. तर नेहमी बी आणि ई हे एकमेकांच्या समोर येईल. घन तयार करत असताना, त्याची घडी घालत असताना असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला दिले तरी गडबडायचं नाही. याचं ट्रिक काय? तर याची ट्रिक एवढीच आहे, एकाड एक सोडून म्हणजेच एक घेतला की त्याच्या नंतरचा सोडून द्यायचा, त्याच्या पुढचा एकमेकांच्या समोर. हे दोघं एकमेकांच्या समोर येत असतात. आणि हे झालं उभ्याच्या बाबतीत. म्हणजे इथं पण तोच पॅटर्न होणार. असे जर दोन उभे पॅटर्न असतील तर एकाड एक समोर येतात आणि उरलेले जे असतात ते उरलेले एकमेकांच्या समोर येत असतात. बरोबर आहे? हा. आता हे ऐका, हे पॅटर्न कधी कधी आडवे पण देतात. तर आडवे दिले तरी त्या ठिकाणी पॅटर्नचं टेक्निक लक्षात घ्या. असा जरी पॅटर्न दिला तुम्हाला तरी सुद्धा गडबडायचं नाही. या ठिकाणी बघा, मी जर तुम्हाला म्हटलो की याला ए नाव दिलंय, ह्याला सी नाव दिलंय, इथं बी दिलंय, डी दिलंय, एफ दिलंय, जी दिलंय, तर सांगा बरं कोण कोणाच्या समोर येईल? एच्या समोर बी, बीच्या समोर हा, येस, व्हेरी गुड. आणि डीच्या समोर जी. तर हे आपण झालेलं पुन्हा एकदा घेतलंय पहा या ठिकाणी. मग याच्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न येतात की कोणता अंक कोणाच्या शेजारी येणार नाही, किंवा पॅटर्न तयार झाला तर कोणता अंक कोणाच्या समोर येईल, मागे येईल, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारतात. हा झाला पहिल्या प्रकारचा. आता दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला डिरेक्टली या ठिकाणी काय देतात? तर बघा, थांबा तुम्हाला समजून सांगतो पहा आता. या दुसऱ्या प्रकारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला डायरेक्ट ही अशी ठोकळ्यांची रचना देतात आणि कोणता अंक कोणाच्या समोर येणार नाही हे विचारतात, किंवा शेजारी येणार नाही. आता पहा, तुम्हाला जर मी असे 4 प्रकारचे पॅटर्न दिले, तुम्ही लिहून घेऊ नका, आज आज फक्त ऐका. हे सगळं शिकवून झालंय, मी फक्त रिव्हिजन करणार आहे आता. पहा, ही तुम्हाला 4 उत्तरं दिलेली आहेत. आता बघा, इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे 4 आहे. हा एकच ठोकळा आहे बरं का. इथे 6 आहे, इथे 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1, इथं 4, इथं 5. या ठिकाणी इथं 3, इथं 4 आणि इथं 6. आता नीट ऐका. ही तुमची उत्तर आहेत. तर यातला दुमडल्यानंतर चुकीचा घन कोणता आहे हे सांगायचे. आता ऐका, चुकीचा घन विचारलाय, पण तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला प्रश्न असा दिलाय पहा. आता चुकीचा घन विचारलाय तर तुम्हाला सांगितलंय घडणी ही दिली आहे पहा. या प्रकारची घडणी आहे. इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे. या ठिकाणी 1 पाशी 5 आहे आणि 6 पाशी 3 आहे.
ही घडणी जर तुम्ही घातली, तर या घडणीमध्ये तुम्हाला वर आता 4 जे लाल रंगामध्ये दिलेले घन आहेत, त्यातला कोणता चुकीचा घन आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. हां, सांगा बरं आता. बघू किती जणांना लक्षात राहिलंय शिकवलेलं. पहिला का बरं? अर्जुन व्हिडिओ चालू ठेवा अर्जुन. अर्जुन, अर्जुन साक्ष मी लेफ्ट करून टाकणार आहे बरं का. जे आता व्हिडिओ चालू ठेवत नाही ना, मी सांगत बसणार नाही. काही पालकांच्या तक्रारी आल्यात आणि मला सुद्धा दिसतं. व्हिडिओ इकडं तास चालू आणि चालू तासामध्ये रील्स बघत बसतात. असं अजिबात करायचं नाही. व्हिडिओ चालू ठेवायचा. हां, बोला उर्वी काय म्हणता? असू द्या, तरी पण चालूच ठेवा. काय म्हणता उर्वी? नाही, नाही. चुकीचा सांगायचा आहे उर्वी. प्रश्न नीट ऐकला नाही तुम्ही. हां, व्हेरी गुड. तर असा प्रश्न सोडवताना अगोदर काय करायचं तुम्ही? पहा आता काही मुलं नव्हती हे शिकवताना. पण आता बघा 4-5 जण तर होती. उर्वी होती, ईश्वरी होती, श्रेया पण होती. पुन्हा दोन्ही सोहम होते, सार्थक होते, अर्जुन होते. तर आता बघा यांना समजलं पाहिजे. तुम्हाला काय देतात माहितीये का? हे बघा हा पॅटर्न देतात आणि या पॅटर्नवरून चुकीचा पॅटर्न शोधायला सांगतात. साक्ष सायली व्हिडिओ चालू ठेवा सायली. मला सारखं तेच ते सांगायला लावू नका. वेळ जातो विनाकारण तेच ते बोलण्यात. बघा, आता जो पॅटर्न दिलाय ना, या पॅटर्ननुसार पहिल्यांदा कोण कोणाच्या समोर येईल ते पाहायचं. तर बघा, सांगा बरं या पॅटर्ननुसार 2च्या समोर कोण येतो? 4च्या समोर कोण येतो? 6 आणि 3च्या समोर कोण येतो? 5 येतो. आता याचा काय उपयोग होतो? तर नीट लक्षात घ्या आता. जेव्हा तुम्ही एखादा फासा पाहता, फासा माहिती आहे? तो डायस फासा माहिती आहे ना? सापशिडीमध्ये जो असतो त्याला डायस पण म्हणतात. डायस म्हणजेच मराठीमध्ये त्याला फासा म्हणतात. तो फासा जर तुम्ही खाली ठेवला आणि एकाच अँगल मधून समोरून जर बघितला, तर समोरून बघितल्यावर तुम्हाला फक्त 3च पृष्ठ त्याची दिसू शकतात. मग आता बघा तुम्हाला हा फासा इथं दिलाय. तो एकाच एकाच फाशाचे ही 4 प्रकार आहेत. तर यातला चुकीचा कोणता आहे शोधायचा. आता कसा शोधायचा? लक्षात ठेवा नियम. जर या पॅटर्ननुसार तुम्ही जर एखाद्या फाशाचे सगळे पृष्ठ जोडले, म्हणजे घड्या घातल्या, तर घड्या घातल्यानंतर काय होतं, तर जे पृष्ठ समोर असतात ते शेजारी कधी येत नाहीत. लक्षात ठेवा. जे पृष्ठ समोर आहेत ते शेजारी जर इथं दाखवले, तर तो पॅटर्न चुकीचा आहे असं पाहायचं. आता याचं उत्तर 1 आहे. 1 मी नंतर सांगतो. आता 2 बघा अगोदर. तुम्ही जर पाहिलं, तर इथं 6 दिलंय. 6च्या समोर कोण आहे रे? 1 आहे. आहे का इथं शेजारी कुठे 1 तुम्हाला दिसतोय का? म्हणजे या या बाजूचं तर बरोबर आहे. आता इकडं 2 आहे बघूया. 2च्या समोर काय दिलंय? 4. मग इथं शेजारी तुम्हाला 4 दिसतोय का कुठे? नाही. म्हणजे या बाजूनं पण फासा बरोबरच आहे. आता इथे बघा. इथं काय दिलंय? 3. 3च्या समोर काय यायला पाहिजे? 5. इथे शेजारी कुठं 5 दिलाय का तुम्हाला? म्हणजे हा फासा एकदम बरोबर आहे. कसा ओळखला? जर बघा फाश्याला बाजू असतात 6 आणि दिलेल्या पृष्ठाच्या शेजारी जर त्याचा विरुद्ध बाजूचा फासा दिला तर म्हणायचं तो फासा चुकीचा आहे. पण इथे बघा 6च्या समोर 1 आहे. 1 इथं कुठेही दिलेला नाही म्हणजे बरोबर आहे.
2च्या समोर येतो 4. इथं कुठेही 4 दिसत नाही. म्हणजे ही पण बाजूनं फासा बरोबर आहे. आणि 3च्या शेजारी इथं कुठेही 5 दिसत नाही. म्हणजे या बाजूनं पण फासा करेक्टच आहे. म्हणजे हे मी नंतर सांगतो, कारण हे उत्तर आहे. मी नंतर सांगतो. म्हणजे हा फासा बरोबर आहे. आता 2 नंबरचा, 3 नंबरचा फासा बघा. 1च्या समोर 6 आहे. आहे का इथं 6 कुठं दिसतोय का तुम्हाला? नाही. बोर्डकडे लक्ष द्या. साक्षी व्हिडिओ चालू ठेवा. सारखं बंद चालू करताय याचा अर्थ तुम्ही काहीतरी दुसरीकडे लक्ष आहे तुमचं. म्हणजे एकालाच म्हणत नाही मी, सगळ्यांनाच. जे सारखं चालू बंद करतायत ना, याचा अर्थ त्यांचं 100% लक्ष नाही. सारखा व्हिडिओ चालू बंद करणं याचा अर्थ तुम्ही दुसरंच काहीतरी मोबाईलवर खेळत बसताय. अजिबात व्हिडिओ बंद करू नका. तर बघा आता, इथे बाजू आहे 5. 5च्या शेजारी तुम्हाला कोण दिसतोय? तर 1 आणि 4. पण इथं 5च्या विरुद्ध बाजूला 3 आहे. आहे का इथं 3 कुठे? नाही. म्हणजे 5च्या बाजूला हा फासा बरोबर आहे. आता 4ची बाजू बघा. 4च्या शेजारी तुम्हाला 2 दिसतोय का? नाही दिसत. या बाजूनं पण बघा, 1च्या बाजूनं पण फासा बरोबर आहे, 4च्या बाजूनं पण फासा बरोबर आहे, 5च्या बाजूनं पण फासा बरोबर आहे. म्हणजे हा फासाच बरोबर आहे पूर्ण दिलेला. आता इथे बघा, 3च्या विरुद्ध बाजूला 5 आहे. 5 इथं शेजारी दिलंय का कुठे? नाही. म्हणजे या बाजूनं बरोबर आहे. 6च्या विरुद्ध बाजूला 1 आहे. 1 इकडं दुसरीकडे शेजारी दिलाय का 1 कुठे? नाही. म्हणजे या बाजूनं पण फासा करेक्टच आहे. आता पुढे बघा. 4च्या बाजूनं बघितलं तर 4च्या विरुद्ध बाजूला 2 आहे. इथं कुठं दिलाय का 2 तुम्हाला? नाही. म्हणजे 4 म्हणजे तीनही बाजूनं फासा बरोबर आहे, म्हणजे हा फासाचा पॅटर्नच बरोबर आहे. आता 1 नंबरचा बघा तुम्ही. बघा आता 1 नंबरचा फासा तुम्ही 2च्या बाजूनं बघा. 2च्या विरुद्ध बाजूला काय आहे रे? तर इथं बघा 2च्या विरुद्ध बाजूला काय आलंय? आलंय शाळा. आणि इथं विरुद्ध बाजूला असून पण इथं शेजारी 4 दिलाय. चुकला की नाही बघा बरं? अरे चुकलं का नाही? हां. म्हणजे हेच तुम्हाला अयोग्य, आता पुढचं बघायची गरजच नाही. एका बाजूनं जरी चुकीचा असला तरी तो चुकीचाच असतो. त्यामुळे बाकीचं पाहायची गरज नाही. म्हणून हा फासा चुकीचा आहे. आता तुम्हाला एक पॅटर्न देऊन 4 पर्याय देतात आणि 4 पर्याय देऊन तुम्हाला त्या ठिकाणी कोणता फासा चुकीचा आहे हे शोधायला लावतात. बस याच्या पलीकडे याच्यात आता बघा यात बदल काय होतंय अजून? याच्यात बदल असा होतो, इथं चुकीचा शोधायला लावलाय, नंतर तुम्हाला बरोबर एक शोधायला लावतात. सायली व्हिडिओ चालू ठेवा. सारखं काय बोलायला लावता रे? सायली, तुम्ही व्हिडिओ प्लीज बंद करू नका. हां. तर बघा, या ठिकाणी मी आता रिव्हिजन घेतोय, त्यामुळे मी डिटेल तरी पण डिटेल सांगितलंय मी. तर बघा, तुम्हाला हा भाग शिकवत असताना मी तुम्हाला एकूण 3 ते 4 प्रकारचे प्रश्न सांगितले होते. एक, पहिलं तर घडणी तयार होऊन कशा पद्धतीने कोणता अंक कोणाच्या विरुद्ध बाजूला येईल हे एक विचारतात. पॅटर्न दिल्यानंतर बघा, पॅटर्न तुम्हाला 4-5 तुम्ही वहीमध्ये बघा तुमच्या. तुम्हाला एकूण 5 ते 6 पॅटर्न दिलेत मी घडीचे. ते घडीचे पॅटर्न घालताना नियम लक्षात ठेवायचा. एकाड एक एकाड एक पुष्प एकमेकांच्या समोर येतो. एक सोडून दुसरा. पुन्हा दुसरा सोडून तिसरा. चौथा. हे बघा, एक सोडून तिसरा समोर येतो. दुसरा जर घेतला तर दुसऱ्याच्या विरुद्ध बाजूला चौथा येतो आणि कडेला असलेले नेहमी विरुद्ध बाजूला येतात. याच्यावरून तुम्हाला बरोबर फासा कोणता, चुकीचा फासा कोणता हे लक्षात येतं. अर्जुन, मी लिहायला काही सुद्धा सांगितलेलं नाही. आपण आज फक्त रिव्हिजन घेणार आहे. काही लिहायला सांगितलेलं नाही. बोर्डकडे लक्ष द्या. आता बघा, तर एवढेच याच्यामध्ये प्रश्न आहेत का? आता दुसरा जो पॅटर्न आहे, तो दुसऱ्या पॅटर्न मध्ये काय देतात पहा. तुम्हाला समजून सांगतो मी पहा. असे फासे देतात. लिहू नका, काही सुद्धा लिहू नका. आज लिहायचं काही काम नाही. फक्त लक्ष द्या. मी फक्त समजून सांगणार आहे. झालेलाच भाग पुन्हा एकदा रिवाइज करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही विसरू नये.
तर बघा मी जर तुम्हाला असा एक फासा दिला 2, 5, 1. आता हा एकाच ठोकळ्याच्या ह्या वेगवेगळ्या बाजू दाखवल्यात. 2, 5, 1. तो पहिला पॅटर्न कळला ना तुम्हाला? चुकीचा कोणता फासा आहे आणि बरोबर. आता या फास्यांमधलाच हां, आता या फास्यांमधलाच म्हणजे डायस मधला आता हा दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. ह्याच्यात काय देतात तर तुम्हाला पोझिशन्स देतात. हे बघा असे एकाच ठोकळ्याच्या वेगवेगळ्या बाजूने बघितलं, तर तुम्हाला असा या ठिकाणी पोझिशन्स देतात आणि आता काय विचारतात? सांगा 2च्या विरुद्ध बाजूला काय येईल? 5च्या विरुद्ध बाजूला काय येईल? किंवा 1च्या विरुद्ध बाजूला काय येईल? आता तुम्हाला पॅटर्न दिलेला नाही. आता तुम्हाला कोण कोणाच्या विरुद्ध पॅटर्न दिला की शोधणं सोपं आहे. म्हणजे एकाडे एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतो. 1, 2, 3, 1, 2, 3 इथं 1, 2, 3, 4, 5, 6 दिलं, की हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतात, हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतात आणि हे एकमेकांच्या. पण आता तुम्हाला डायसच दिलाय. डायसच्या वेगवेगळ्या पोझिशन्स दिल्यात आणि या पोझिशनवरून तुम्हाला कोणता अंक कोणाच्या विरुद्ध बाजूला येईल ते विचारतात. तर आता बघा मी काय म्हणतोय ते. ही कोण आहे रे? विहंग व्हिडिओ चालू ठेवा बाळा. विहंग. तर आता बघा मी काय थांबा एक मिनिट. काय झालं विहंग? नाही असू द्या. लाईट गेली तरी चालूच ठेवा. व्हिडिओ बंद करू नका. जाऊ द्या लाईट. हां. तर बघा आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या पॅटर्ननुसार आता एकाच ठोकळ्याच्या वेगवेगळ्या पोझिशन्स दिल्यात. आता करायचं काय? कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला आहे कसं काढायचं? तर बघा पहिल्यांदा आपण 2 घेऊ. अजून कुठं 2 दिसतंय तुम्हाला? तर हे बघा या 3 नंबरच्या ठोकळ्यामध्ये 2 दिसतोय. आता काय करायचं? ह्याच्या बरोबर उलट करायचं आता. काय उलट करणार तुम्ही? तर बघा तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा 2 लिहायचंय. 2च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल असं विचारलंय. तर काय करायचं आता? मगाशी जसं सांगितलं, की तुम्हाला कोण त्याच्या शेजारी आहे तो विरुद्ध बाजूला असतो. तो सोडून. तर आता इथं शेजारी कोण आहे तो लिहून घ्यायचा. बघा 2च्या विरुद्ध बाजूला इथं कोण-कोण विरुद्ध बाजूलाच म्हणतोय. 2च्या शेजारी कोण-कोण आहे? 1 आणि 5. मग लिहून ठेवा 2 दोनच्या शेजारी तुम्हाला 1 आणि 5 असे पहिल्या ठोकळ्यामध्ये दिसतंय. दुसरा ठोकळा बघा आता. 2च्या शेजारी तुम्हाला कोण-कोण दिसतंय? तर 4 आणि 6 दिसतंय. इथं 4 आणि 6. आता नीट ऐका. ठोकळ्याला बाजू असतात 6च. बरोबर? त्यातल्या 5 बाजू तुम्हाला इथं समोर दिसतायत. आता बघा 2च्या शेजारी जर 1 आहे, 5 आहे, 4 आहे आणि 6 आहे. तर आता एकच बाजू राहते. तुम्ही ठोकळा जर पाहिला, तर एखाद्या पृष्ठाला किती बाजू चिटकून असतात? तर 4च बाजू चिटकून असतात. तुम्ही कधीही बघा ठोकळा. तुम्ही जर डायस पाहिला, तर डायसला चिटकून 4च बाजू असतात. बघा तुम्ही. आता ही पोझिशन बघितली तुम्ही 2ची. तर बघा 2ला चिटकून हा एक आहे, 2 एक आहे, खालच्या बाजूचं एक पृष्ठ आहे आणि कडचं एक आहे. 4च पृष्ठ शेजारी असतात आणि जो उरतो ना एक, कोणताही असू द्या, जो ज्या नंबरचं पृष्ठ उरतं, ते पृष्ठ बरोबर विरुद्ध बाजूला असतात. तर मला सांगा 1 इथं आहे, 5 इथं आहे, 4 इथं आहे, 6 इथं आहे, 2 तर स्वतःच आहे. मग राहिलं कोणतं? सांगा बरं यामध्ये नंबर राहील 3. निघालं बघा, हे बघा. निघाला का नाही? म्हणजे 2च्या विरुद्ध बाजूला कोण असणार आहे? 3 असणार आहे. समजलं तुम्हाला? अरे समजलं का? आता 5च्या विरुद्ध बाजूला बघा तुम्ही. हे बघा. मी इथं 5 कुठं-कुठं आहे ते शोधतो. हे बघा इथं 5 आहे पहिल्या ठोकळ्यामध्ये, डायसमध्ये आणि दुसऱ्या डायसमध्ये पण 5च दिसतोय. तुम्ही बघा इथं मी 5 पहिल्यांदा लिहून ठेवतो. आता 5च्या शेजारी कोण-कोण आहे तेवढं लिहून घ्या. 1 आहे, 2 आहे. या दुसऱ्या ठोकळ्यामध्ये बघितलं तर 3 आणि 6 पण आहे. मग आता कोण या 5च्या शेजारी नाही? 4 म्हणजेच 5च्या विरुद्ध बाजूला कोण असणार आहे? 4.
2च्या बाजूला कोण असणार आहे? 2च्या विरुद्ध बाजूला 4 कुठे आहे? 3 असणार आहे. आता राहिले 2च पृष्ठ. कोणते 2 पृष्ठ राहिले ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असणार. कोण राहिलं आता सांगा बरं? अरे 2 आणि 3 हां, 2 आणि 3 विरुद्ध बाजूला आले. 5 आणि 4 विरुद्ध बाजूला आले. तर आता राहिले 2च पृष्ठ ना, 6च पृष्ठ असतात. 2 अन् 2 4 तर झाले. 1 आणि 6 एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतात. आता तुम्हाला या पॅटर्नवरून काहीही प्रश्न विचारू द्या, की कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला येतो, कोण कोणाच्या शेजारी येत नाही. काहीही विचारलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं काढता येतात. समजलं हे तुम्हाला? ओके. तर हा टॉपिक इथं संपला. मी रिव्हिजन घेतोय. सायली व्हिडिओ चालू ठेवा सायली. तर बघा या ठिकाणी हा पॅटर्न संपला. मी तुम्हाला रिव्हिजन घेतोय. शेवटचे 4 दिवस आपण फक्त रिव्हिजन घेणार आहे. तर आता 3च दिवस उरतात आपल्या हातात 29, 30 आणि 31. तर आज मी बुद्धिमत्तेची घेणार आहे. उद्या इंग्रजीची घेणार आहे. परवा मराठीची रिव्हिजन घेणार आहे. आणि 1 तारखेपासून पुन्हा आपला जो रेग्युलर टॉपिक चाललाय तो रेग्युलर टॉपिक सुरू राहील. आता दुसरा दुसरा टॉपिक होता आपला दिनदर्शिका. तर बघा मी फास्टमध्ये समजून सांगतो दिनदर्शिका. तर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. हे तर माहिती आहे तुम्हाला. बरोबर? हां. म्हणजेच 7-7 दिवसांनी जे काय झालं? कुणाला दिसत नाही? कोणाला दिसत नाही? हां. रेंज रेंज कमी जास्त झाली असेल साक्षी. तर बघा, आता मी काय म्हणतोय पहा. सोहम शिंदे बोर्डकडे लक्ष द्या. अंजली व्हिडिओ समोर समोर बघा समोर. अर्जुन समोर बघा. तुम्हाला कुठेही इकडे-तिकडे बघायला नाही सांगितलेलं अर्जुन. समोरच पहा. बरं. तर बघा आता दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा-पुन्हा येतो. तर लक्षात घ्या महिने जे असतात ते महिने 31 आणि 30 मी डिटेल सांगत बसणार नाही आता. मी आता फक्त तुम्हाला जे झालंय ते फक्त फास्टमध्ये 5-10 मिनिटात टॉपिक समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तो विसरू नये हा उद्देश आहे. कारण काय होतं, बरेच दिवस टॉपिक आपला आता हा टॉपिक मला वाटतं जूनच्या अगोदर झालाय आणि त्याच्यामुळे आपलं विस्मरण होतं. विस्मरण पण होऊ द्यायचं नाही. पुढचे टॉपिक पण आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. म्हणून फक्त आपण ही फास्टमध्ये समजून सांगणार. तर पहा महिने 31 आणि 30 असतात. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना 29 चा असतो, अन्यथा तो 28 दिवसांचाच असतो. तर आता लक्षात घ्या. तुम्ही एखादा महिना, पूर्ण महिना जर आला, तो 31 चा असला, तर 7 चोक 28 3च दिवस शिल्कीचे असतात. 30 दिवसांचा महिना असला, की 2च दिवस शिल्कीचे असतात. 28 चा असला, तर 0 दिवस शिल्कीचे उरतात. आणि 29 दिवसांचा जर महिना असला, तर एकच दिवस शिल्कीचा उरतो. आता हे शिल्लक म्हणजे काय? तर पहा आता. तुम्हाला कोणत्याही 2 पहिली गोष्ट तर तुम्हाला 31 दिवसांचा जर मी 31 दिवसांच्या महिन्यांच्या बाबतीत बोलतो, पुन्हा वर्षाच्या बाबतीत बोलतो. आपल्याला हा खूप लांबपर्यंत न्यायचा आहे नंतर विषय. तर 31 दिवसांचा जर महिना असेल, तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. का 5 वेळा येतो? कारण बघा 1 तारखेचाच वार तुम्ही 7 मिळवले, तर 1 तारखेची जी वार तुम्ही 7 मिळवले की तारीख येते 8, 7 मिळवले की तारीख येते 15, 7 मिळवले की तारीख येते या ठिकाणी 22 आणि 22 मध्ये पुन्हा 7 मिळवले की तारीख येते 29. तुम्ही जर नीट पाहिलं तर कुठल्याही वर्षातलं कॅलेंडर काढा किंवा कुठल्याही महिन्यातलं कॅलेंडर काढा. तुम्हाला या आडव्या ज्या तारखा आहेत ना, त्या कधीही कोणत्याही महिन्यात बदलताना दिसत नाहीत. सार्थक व्हिडिओ चालू ठेवा सार्थक. 1, 8, 15 ते 22, 29 हे या ठिकाणी एकाच रांगेत दिसतात. एकाच रांगेत दिसतात म्हणजे काय? काय होतं माहिती आहे का? तुम्हाला सारखं मी हे जर सांगत बसलो ना व्हिडिओ चालू ठेवा, व्हिडिओ चालू ठेवा. मला पुढे काय सांगायचं असतं मी विसरून जातो.
माझी लिंक लागलेली असते. सारखं त्या बोलण्यामुळं मला जे सांगायचं असतं महत्त्वाचं ते एकदम विसरून जातो मी. त्यामुळं एकदाच सांगतोय व्हिडिओ बंद करू नका. कशाला बंद करताय व्हिडिओ? तुम्ही व्हिडिओ बंद करताय याचा अर्थ काहीतरी तुमचं लक्ष तरी नसतंय किंवा तुम्ही काहीतरी त्या मोबाईलवर खेळत तरी बसता असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे व्हिडिओ एकदा चालू तुम्ही बघा, श्रेयानं एकदा व्हिडिओ चालू केला. श्रेया, सचिन, त्यानंतर ओवी, त्यानंतर सोहम शिंदे हे व्हिडिओ चालू केले की पुन्हा अजिबात हात सुद्धा लावत नाहीत पहा त्याला. बाकीचे नुसते खेळ चालू बंद, चालू बंद सारखं चालू असतंय. अजिबात व्हिडिओला पुन्हा हात लावायचा नाही. बोलण्यासाठी फक्त ऑडिओ चालू बंद करायचा. सारखं सारखं मला तेच सांगायला लावू नका. 10 मिनिटं त्यातच घालवत जाऊ नका रोज. तर बघा आता आणि मी त्याच्यावर फार भर पण दिला नसता. पण पालकांच्या तक्रारी येतात, मुलं व्हिडिओ बंद करतात आणि मोबाईलवर रील्स बघत बसतात. हे असं करता तुम्ही तसं. आता सगळेच जण करत असतील असं नाही. पण त्यात तुम्ही काय अडचण आहे तुम्हाला? व्हिडिओ चालू ठेवायचा आहे फक्त. ऑडिओ चालू बंद करायचा फक्त. बाकी हातच लावायचा नाही. व्हिडिओ चालू ठेवा म्हणजे माझं लक्ष राहतंय सगळ्यांवर. बघा आता 1, 8, 15, 22, 29 या तारखा तुम्ही कोणत्याही महिन्यात बघा एका पॅटर्नमध्येच येतात. म्हणजे एका सरळ रेषेत येतात. सरळ रेषेत येतात म्हणजेच काय? 7-7 दिवसांनी त्याच तारखा येतात. म्हणजे याचा सरळ-सरळ अर्थ होतो जर 1 तारखेला रविवार असेल, तर 8 तारखेला रविवार असणार, 15 ला रविवार असणार, 22 ला रविवार असणार, 29 ला पण रविवारच असणार. म्हणजेच 31 दिवसांचा जर महिना असेल, तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचे वार का 5 वेळा येतात? तर 1 तारखेचाच वार 29 ला येतो, 2 तारखेचाच वार 30 ला येतो आणि 3 तारखेचाच वार 31 ला येतो. 31 दिवसांचा महिना असेल, तर एक तर 29, 30, 31 शोधायचं किंवा 1, 2, 3 शोधायचं. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं तर सरळ-सरळ लक्षात ठेवायचं 1, 2, 3 किंवा 29, 30. आता 30 दिवसांच्या बाबतीत बघा. 30 दिवसांचा जर महिना असेल, तर 1 आणि 2 तारखेचेच वार या ठिकाणी 5 वेळा येतात. इतर वार मात्र 4च वेळा येतात. तुम्ही बघा कुठल्याही कॅलेंडरमध्ये कॅलेंडर महिन्याचं काढलं तुम्ही, तो महिना काढला तर तुम्हाला 1, 2 1 आणि 29 एका रांगेतच दिसतील. 5 वेळाच आलेले दिसतील. 2 आणि 30 5 वेळाच आलेले दिसतील. आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 3 आणि 31 5 वेळा आलेले दिसतील. बाकी सगळे 4च वेळा येणारे वार आहेत. हे झालं महिन्यांच्या बाबतीत. आता दुसरं 28 दिवसांचा असेल तर कोणता वार 5 वेळा येतो? तर कोणताच येत नाही. कारण बघा 1 तारखेचाच वार या ठिकाणी 22 ला येतो. 28, 29 यात नसतेच. त्यामुळे 7चाच वार 28 ला येतो. सगळेच वार 4 वेळा येतात. जर फेब्रुवारी महिना 29 चा असेल, तर 1 तारखेचा वार 29 ला येतो. म्हणजे 1 तारखेचाच वार फक्त 5 वेळा येतो. इतर कोणताही वार 5 वेळा येत नाही. सगळे वार 4 वेळा येतात. आता हे झालं कोणते वार 5 वेळा येतात आणि कोणते वार 4 वेळा येतात. आता दुसरी गोष्ट, आपल्याला 1 महिना ओलांडून जर पुढे जायचं असेल, अर्जुन बोर्डकडे लक्ष द्या अर्जुन. पहा तुम्हाला जर तारीख दिली 4 मार्च 4 मार्चला जर रविवार आहे आणि तुम्हाला जर विचारलं, की 4 जूनला नीट बघा आता 4 जूनला मी पहिल्यांदा तारखा सारख्या घेतोय. 4 जूनला कोणता वार येईल? तर लक्षात ठेवा, जर तारखा सारख्या असतील, फक्त महिने चेंज असतील, तर बघा तुम्ही 31 दिवसांचा महिना ओलांडून जर पुढे जात असाल, उदाहरणार्थ 4 मार्च तुम्ही ओलांडून जाता 31 मार्च, जाताय की नाही? अरे जाताय की नाही? हां. मग 4 मार्चवरून 4 एप्रिल काढत असताना 31 दिवसांचा महिना ओलांडून जाताय, त्यामुळे 3च दिवस जास्तीचे पकडायचे. मग इथं जर रविवार असेल, तर 4 एप्रिलला पुढे 3 दिवस मोजायचे. सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे 4 एप्रिलला वार येतो बुधवार. 4 एप्रिलला बुधवार येणार. आपल्याला 4 जून काढायचा आहे. पुन्हा 4 एप्रिल ते 4 मे बघा तारखा सारख्या आहेत. 4 एप्रिल ते 4 मे. आता तुम्ही कोणता महिना ओलांडून जाताय किती दिवसांचा? तर 30 दिवसांचा. 30 दिवसांचा ओलांडून जात असेल तर 2 दिवस पुढे मोजायचं. मग बुधवारच्या पुढे तुम्ही 2 दिवस जर मोजले, गुरुवार आणि शुक्रवार 4 मेला असणार शुक्रवार. पुन्हा
4 मे ते 4 जून विहंग व्हिडिओ चालू ठेवा. 4 मे ते 4 जून तुम्ही कोणता महिना ओलांडून जाताय? तर 31 दिवसांचा महिना ओलांडून जाताय. 31 दिवसांचा जर महिना ओलांडून जात असाल, तर 3 दिवस जास्तीचे पकडायचे. शुक्रवारच्या पुढे शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे 4 जूनला वार येतो सोमवार. हे कधी करायचं असं? तर तारखा सारख्या असतील तर. आता तुम्ही म्हणाल तारखा सारख्या. हे एवढं समजलं का तुम्हाला? आता तारखा सारख्या नसतील तर काय करायचं? बघा आता, तुम्हाला समजा दिलंय 4 मे. 4 मेला जर रविवार आहे, तर सांगा की 16 जुलैला कोणता वार असेल? आता काय करायचं पहा. तर या ठिकाणी या 2 महिन्यांच्या मधले दिवस मोजायचे अगोदर आणि त्याला 7ने भाग द्यायचा. 7ने भाग दिल्यानंतर जी बाकी उरते तेवढे दिवस पुढे मोजायचे. कारण आपण पुढे जातोय मेच्या पुढे. तर बघा आता तुम्हाला मे महिन्यातले दिवस मोजायचे आहेत. बघा आता कोणकोणत्या महिन्यातले दिवस मोजायचे आहेत? मे, जून आणि जुलै. त्यातले लक्षात घ्या, मे महिन्यातले दिवस 4 सोडून पुढचे मोजायचे. आता मे महिना किती दिवसांचा असतो? 31चा. 31 मधून जर 4 सोडून दिले, तर उरले किती दिवस सांगा बरं? मे महिन्यातले 27. म्हणून मे महिन्यातले 27 दिवस. आता जून महिना किती दिवसांचा असतो? 30. नीट ऐका. 30 दिवसांचा महिना असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी पूर्ण जून महिना तुमच्या मोजण्यामध्ये येतोय. मग 30 दिवसांचा महिना असला की 2च दिवस घ्यायचे जास्तीचे. कारण 7 चोक 28. 7-7 दिवसांनी तोच वार येतोय. 28 तर कट झाले, 2च उरले. आणि जुलै महिन्यातले पूर्ण 16 दिवस. कारण 1 जुलै ते 16 जुलै 16 दिवस येणार. आता या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली, तर सांगा बरं बेरीज किती येते? 27 अन् 2 29. 29 अन् 6 35 अन् 10 म्हणजे 45 दिवस या दोघांच्या मध्ये आहेत. मग आपण भागिले 7 करू. का 7 करायचे? कारण दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा-पुन्हा येतो. 7 संग 42 उरले किती? 3 दिवस. मग रविवारच्या पुढे जर 3 दिवस मोजले तुम्ही, तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार. 16 जुलैला येणारा वार कोणता असेल? बुधवार. समजलं? मग एक गणित घ्या बरं. एक गणित घ्या बरं बघू येतंय का तुम्हाला? सांगा बरं. 13 जुलैला 13 जुलैला गुरुवार आहे. तर सांगा बरं. श्रुती, गणित घ्या लिहून श्रुती. 13 जुलैला गुरुवार आहे. तर 22 सप्टेंबरला कोणता वार असेल? श्रुती व्हिडिओ चालू ठेवा. दिवस किती आले सांगा अगोदर. 38. बरं. बघू आपण 38 येतात का बघा आता. सांगा. न साक्षी सांगा. जुलै महिन्यातले किती दिवस आले? 13 कसे आले बाळा? जुलै महिना 31 दिवसांचा आहे ना. 31 मधून 13 वजा केले. किती दिवस आले?
नाही, नाही. वार येऊ द्या काय यायचं. मला सांगा 31 वजा 13 किती? 18 दिवस. हे जुलै महिन्यातले आले. बघा मी इथं लिहून ठेवतो. जुलै महिन्यातले 18. आता जुलै नंतरचा महिना ऑगस्ट. ऑगस्टचे पूर्ण 31 दिवस येणार आहे. 31 आलं की किती दिवस घ्यायचे? 3. आणि आता राहिलं सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यातले किती दिवस घेणार तुम्ही? 1 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर. हां. करा बरं यांची बेरीज. 43. मग 43 ला आता 7 ने भागा. 7 सम 44 येतंय. हां. 7 सम 42. उरले किती दिवस बघा बरं जास्तीचे? 1. मग गुरुवारच्या पुढे 1 दिवस पुढे मोजा. तो वार येतो. कोणता वार येईल? शुक्रवार. घ्या लिहून. लिहून घ्या. व्हेरी गुड. सांगितलं का नाही? हां, साक्षी. तुम्ही काय केलंय माहितीये का? याचे 13 दिवस पकडले. 13 दिवस नाही. 13 जुलैच्या पुढे दिवस मोजणार आहेत तुम्ही. त्यामुळं 13 जुलै ते 22 सप्टेंबर असे दिवस मोजणार आहे त्यामुळे. त्यामुळे इथं जुलै महिन्यातले 13 दिवस नाही पकडायचे. 31 मधून 13 वजा करायचे. अर्जुन समजलं का अर्जुन? ताठ बसा ताठ. ताठ बसा ताठ. ताठ बसा नीट. हां. पुढचं अजून एक गणित घ्या बरं. बघू येतंय का? 9 एप्रिलला मंगळवार असेल. 9 एप्रिलला जर मंगळवार असेल, तर 15 ऑगस्टला कोणता वार असेल? श्रुती गणित करा श्रुती. गणित करा. तासभर इकडं-तिकडं बघायचंच नाही. घरात काही चाललेलं असू द्या. दिवस सांगा उरले. एप्रिलचे किती घेतले? हां. का बरं 21? तर एप्रिल महिना 30चा असतो. त्याच्यातून 9 दिवस कट केले. उरले किती? 21. एप्रिलचे फक्त 21 लिहितो. पुढचा महिना उर्वी सांगा. बरोबर. का? कारण मे महिना पूर्ण येतोय आणि जो महिना पूर्ण येतोय आणि 30चा असेल तर 2 घ्यायचं. 31 दिवसांचा महिना पूर्ण आला तर 3 घ्यायचं. 28चा आला तर 0 घ्यायचं. 29चा आला तर 1 घ्यायचं. मे महिना पूर्ण येतोय. 31चा आहे म्हणून 3 घेतले. मेच्या नंतरचा महिना जून. जून 30चा असतो. घ्यायचे किती? आणि जुलै. जूनच्या नंतरचा महिना जुलै. तर जुलै असतो 31चा. पूर्ण आलाय म्हणून किती घ्यायचे? 3च घ्यायचे. जुलैच्या नंतरचा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पूर्ण 15 दिवस येणार. बघा याची बेरीज किती येते? 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 4 14 बरोबर 44. आता 44 ला काय करायचं? 7-7 दिवसांनी तोच वार येतो. 7 सण 42. उरले किती दिवस जास्तीचे? 2. तर मंगळवारच्या पुढे 2 दिवस मोजायचं फक्त. बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 15 ऑगस्टला वार येतो गुरुवार. समजलं? आता अशा पद्धतीनं तुम्ही कोणताही वार त्या वर्षातला काढू शकता. आता वर्ष दिल्यावर काय करायचं? तर बघा वर्षाच्या बाबतीत लक्षात ठेवा, एका साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. लक्षात घ्या. आता पहा, तुम्ही भूगोल शिकताय. त्या भूगोलामध्ये मला सांगा बरं काय कारण आहे?
आता लहान मुलांना समजून सांगणं जरा थोडंसं जड जातं. पण तुम्ही आता 8वीत आहेत. या ठिकाणी लीप वर्ष का 4 वर्षांनी लीप वर्ष येतं सांगा बरं? आणि 400 वर्षांनी शतक वर्षाच्या बाबतीत लीप वर्ष येतं. असं का होतं सांगा बरं? तुम्हाला माहिती आहे हे? सांगा. याचा संबंध कशाशी आहे? भूगोलातलं आहे हे. स्वतःभोवती फिरण्याचा नाही काय विषय. सूर्याभोवती फिरण्या हां. आता तुमच्या पुस्तकात 6वी मध्ये, 7वी मध्ये कदाचित 8वीच्या पुस्तकात भूगोलात सुद्धा दिलं असेल पहा. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 12 तास? 12 तास नाही. नाही, नाही. 1 वर्ष झालं रे. म्हणजे याचा अर्थ बघा तुम्ही नीट वाचतच नाही. तुमच्या पुस्तकात आहे. मला माझ्या अंदाजे तर पूर्वी तर होतं 6वीच्या पुस्तकात. आता पुन्हा मी कधी पुस्तक बघितलं नाही भूगोलाचं. 6वी, 7वी, 8वीचं. पण कदाचित तुम्हाला असणार आहे ते किंवा होऊन तरी गेलेलं असणार आहे. हां, करेक्ट उर्वी. व्हेरी गुड. तुमच्या पुस्तकात आहे का उर्वी हे? का 6वी, 7वीच्या आहे? आहे. तर बघा नुसते 6 तास पण नाही लक्षात घ्या. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी बघा आता हे थोडंसं विषयांतर होतंय. पण भूगोल या ठिकाणी बुद्धिमत्तेला कनेक्ट कसं झालंय ते लक्षात घ्या. आपल्याला नुसतं एवढं माहीत असतं, की 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. अर्जुन आळस देऊ नका अर्जुन. 4 वर्षांनी लीप वर्ष येतं एवढंच माहीत असतं. अरे पण का येतं? त्याचं कारण भूगोलात आहे. का भूगोलात आहे बघा. आपल्याला मोगम एवढं माहिती आहे, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते एवढंच माहिती आहे. किंवा आपल्याला हे पण माहिती आहे, की पृथ्वीला हे बघा या पोझिशनवरून पुन्हा या पोझिशनवर म्हणजेच इथून सुरुवात केलं ना पृथ्वीनं, तर पुन्हा तिथंच आली म्हणजे 1 वर्ष झालं म्हणतो आपण. जे ऋतू तयार होतात, वर्ष तयार होतं किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी ऋतू बदलतात. त्याला कारण पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हे कारण आहे. मग पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? तर आपण मोगम एवढंच वाचतो. आता ते 5वी, 4थी पर्यंत ठीक आहे. 365 दिवस. पण नाही हे चुकीचं आहे. म्हणजे हे चुकीचं नाही. तर याच्या पुढचं आपल्याला माहित पाहिजे. 365 दिवस, 6 तास आणि काही सेकंद लागतात पुढं. पण आता होतं काय पहा, दरवर्षी तुम्ही जर हे 6 तास, 6 तास आणि काही सेकंद मोजत बसले, तर हे दिवस मोजण्यामध्ये डिस्टर्ब होतं. दिवस आपल्याला नेमका किती द्यायचा? कारण हा पूर्ण 1 दिवस नाही ना 6 तास. मग हा 6 तास कुठे ॲडजस्ट करायचा? तर मग शास्त्रज्ञांनी काय आयडिया केली पहा, 365 दिवसाचा 1 दिवस सॉरी 1 वर्ष झालं असं समजलं. पण बघा, पहिल्या वर्षीचे 6 तास, दुसऱ्या वर्षीचे 6 तास, तिसऱ्या वर्षीचे 6 तास आणि चौथ्या वर्षीचे 6 तास. मिळून झाले का नाही किती तास बघा बरं? 24 तास. म्हणून जेव्हा 4थं वर्ष येतं का, तेव्हा 4थं वर्ष आले की हे 365 मध्ये 1 दिवस जास्तीचा जो फेब्रुवारी महिना 28 चा आहे, त्यात आणखी एक ॲड केला जातो आणि म्हणून आपण 4थ्या वर्षी दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं असं जे म्हणतो, त्याला कारण पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी खरं तर एक्झॅक्ट टायमिंग काढलं तर 365 दिवस, 6 तास आणि वर अजून काही सेकंद लागतात. आता तुम्ही म्हणाला सेकंदाचं काय करतात? तर सेकंद जे असतात ते सेकंद 400 वर्ष झाल्यानंतर 24 तास होतात. सेकंद जे असतात ना, ते सेकंद तब्बल 400 वर्ष झाल्यानंतर 24 तास होतात. म्हणूनच बघा, म्हणूनच जेव्हा एखादं शतक वर्ष असतं, त्या शतक वर्षाला 4 ने भाग दिल्यावर लीप वर्ष पकडत नाहीत.
तर त्याला 400 ने भाग द्यावा लागतो, तेव्हा ते लीप वर्ष आहे असं समजतात. म्हणूनच 1600च्या नंतर येणारं लीप वर्ष असतंय शतक वर्ष 2000. आता बघा गंमत. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न कदाचित विचारू शकतात. बघा आता, तुम्ही 1600च्या नंतर 1604, 1608, 12, 16 असं करत-करत 1696 पर्यंत आले आणि नंतरचं येणारं 16 बघा 1696 हे लीप वर्ष आहे. कारण याला 4 ने भाग जातो. पण 1600च्या नंतर 4 वर्ष जर तुम्ही ॲड केली, तर येणारं वर्ष असतंय 1700. तुमचं काय म्हणणं आहे सांगा बरं? 1700 हे वर्ष आहे का? का नाही? मग बघा. मग या ठिकाणी 1700 हे लीप वर्ष धरलं जात नाही. त्याला कारण असं आहे बघा, की शतक वर्ष असलं की जे सेकंद उरतात की नाही सेकंद, ते सेकंद तब्बल 400 वर्ष झाल्यावर 24 तास होतात. म्हणूनच 1600, 1700 बघा मागचं आता 2000 साली आता आपण जिवंत असताना लीप वर्ष, शतक वर्ष फक्त 2000च येणार आहे. आता पुढचं लीप वर्ष जे येणार आहे ना, तेव्हा काय आपण आपल्यातलं कुणीच जिवंत नसणार आहे. 2400 लाच डायरेक्ट लीप वर्ष येणार आहे, शतक वर्ष. आणि अगोदर कधी होऊन गेलंय? तर अगोदर होऊन गेलंय 1600 ला. याच्यामध्ये येणारी लीप वर्ष कोणकोणती? तर 1700 लीप वर्ष नाही. तुम्ही म्हणाल याला 4 ने भाग जातोय. पण 4 ने भाग जाऊन शतक वर्ष लीप वर्ष नसतं. कारण जसे 6 तास ॲडजस्ट केले 4-4 वर्षांनी, तसं शतक वर्षाच्या बाबतीत 400 वर्षांनंतर सेकंद ॲडजस्ट केलेत. 400 वर्ष झाल्यावर सेकंदाचे 24 तास होतात. त्यामुळे 1700 लीप वर्ष नाही, 1800 लीप वर्ष नाही, 1900 लीप वर्ष नाही आणि डायरेक्ट येणारं लीप वर्ष आहे 2000. आणि त्याच्यानंतर येणारं लीप वर्ष 2100 लीप वर्ष नाही, 2200 नाही, 2300 नाही, डायरेक्ट येणारं लीप वर्ष 2400. हा प्रश्न तुम्हाला वरीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, चूक आहे, योग्य आहे, अयोग्य आहे ते लिहा याच्यामध्ये येऊ शकतो. आणि लक्षात घ्या, याचं कारण जिओग्राफीमध्ये आहे, म्हणजेच भूगोलात आहे. भूगोल जर तुम्ही नीट वाचत असाल, तर हे इंटरलिंक करायला तुम्हाला सोपं जाईल. म्हणजेच बघा 1696 नंतर 1700 4 वर्षांनं येणार 1700 हे लीप वर्ष नाही, तर डायरेक्ट 1704 हे लीप वर्ष आहे. म्हणजे 1696 पासून तब्बल 8 वर्ष मध्ये लीप वर्षच येत नाही. तशीच गोष्ट 1796 च्या बाबतीत होते. 1796 नंतर 1800 लीप वर्ष नाही. डायरेक्ट 1804 लीप वर्ष येतंय. म्हणजे 1796 नंतर तब्बल 8 वर्ष लीप वर्ष येत नाही. तीच गोष्ट 1900 च्या बाबतीत येते. सॉरी 1896 च्या बाबतीत येते. 1896 नंतर 1900 लीप वर्षच नाही. डायरेक्ट 1904 लीप वर्ष येतं. आणि मग 1996 नंतर 2000 हे लीप वर्ष येतं. 2004 पण लीप वर्ष येतं. तर ह्या गोष्टी आहेत पहा मग आता साधारण वर्षामध्ये दिवस असतात 365, लीप वर्षामध्ये दिवस असतात 366. म्हणजेच तुम्ही जर या ठिकाणी 365 ला जर 7 ने भाग दिला, तर एका वर्षामध्ये दिवस आठवडे असतात 52 आणि जास्तीचा दिवस असतो 1. म्हणजेच साधारण वर्षामध्ये किती आठवडे असतात? तर 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. म्हणजेच कोणता वार 53 वेळा येतो आणि कोणते वार 52 वेळा येतात? सांगा बरं? शाबास! साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. मात्र इतर सगळे म्हणजेच 1 जानेवारीला जर समजा गुरुवार आला, तर त्या वर्षामध्ये गुरुवार तुम्हाला 53 वेळा आलेला दिसतो. का? कारण 52 आठवडे त्यामध्ये गुरुवार पण आहे. आणि 1 दिवस जो येतो ना, तो पुन्हा गुरुवारच येतो. कारण 1 जानेवारीचा वार पुन्हा रिपीट होतो. एक एक जो शिल्लक राहतो तो.
म्हणून या ठिकाणी 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो आणि इतर वार मात्र 52 वेळाच येतात. आता हे झालं साधारण वर्षाच्या बाबतीत. लीप वर्षाच्या बाबतीत बघा. लीप वर्षामध्ये दिवस असतात 366. तुम्ही 366 ला जर भाग दिला तर 52 आठवडे आणि 2 दिवस होतात. मग कोणते वार 53 वेळा येतात? 53 वेळा येतात आणि बाकीचे सगळे 52 वेळा येतात. आता याचंच कारण जो एक दिवस शिल्लक उरतो ना, तेच कारण आहे. तुम्हाला जर सांगितलं, की 9 जानेवारीला बघा आता 9 जानेवारी 2002 ला रविवार असेल, तर 9 जानेवारी 2003 ला कोणता वार असेल? तर या ठिकाणी एक दिवस जास्तीचा उरतो. त्यामुळे तारीख सारखी असेल आणि 1 वर्ष तुम्ही पुढे गेलात, तर 365 भागिले 7 केलं तर 52 आठवडे 1 दिवस शिल्लक उरतो. म्हणून रविवारच्या पुढचा वार या ठिकाणी सोमवार येतो 9 जानेवारीला. समजतंय का? सांगा बरं 12 जूनला 12 जून 2001 ला जर शनिवार असेल, तर सांगा बरं 12 जून 2003 ला कोणता वार असेल? कसं काय सोमवार? हां, बरोबर. हां, सांगा कसं? कसं सांगा? जूनला रविवार असणार. सोमवार असणार. कारण 2002 हे लीप वर्ष नाही. म्हणजे 365च दिवस असणार. 365 दिवस असले की 1 दिवसानं पुढं घ्यायचं. म्हणजे 2002 ला असणार रविवार. आणि पुढे 2002 ते 2003 लीप वर्षच नाही. त्यामुळे 1 दिवस पण वाढत नाही. 1 दिवस जरी वाढला असता, म्हणजेच लीप वर्षातला, तर 2 दिवस पुढे ढकलावं लागलं असतं. इथं 1च दिवस पुढे ढकलावं लागतं. म्हणून 2003 ला येतो सोमवार. बरं, एवढं समजलं तुम्हाला? अजून कोणते टॉपिक झाले होते उर्वी मला सांगा बरं? दिनदर्शिका, घडणी, अजून कोणते झाले? रांगेतील स्थान. एवढे झालेत का? बघा ते समजून सांगायला सुद्धा वेळ कमी पडतोय. बरं असू द्या. आधीमध्ये एखाद्या शनिवारी, पुढच्या शनिवारी वगैरे काय करू? थोडा जास्त वेळ घेऊ तुमचा. काय आहे माहिती का? जर रिव्हिजन घ्यायची म्हटली ना, तर रिव्हिजन सुद्धा तुम्हाला 5-6 तास सलग घ्यावं, तेव्हा रिव्हिजन सुद्धा व्यवस्थित होते. गडबडीत असं घ्यायचं म्हटलं, की एका तासात सुद्धा हे टॉपिक संपत नाहीत. बरं असू द्या. उद्या आपण इंग्रजीचं जे आहे सॉरी तर इंग्रजीचं घेऊ आणि परवा मराठीचं घेऊ आणि 1 तारखेपासून आपण रेग्युलर आपला जो टॉपिक चाललाय, रेल्वेवरची उदाहरणं ती घेऊ. एवढं समजलं सगळ्यांना सांगितलेलं? ओके. आणि पुन्हा एकदा सूचना सांगतो सगळ्यांना. तुम्हाला मला व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ चालू करा म्हणण्यात 5 मिनिटं जातात. व्हिडिओ कुणी बंद करायचा नाही. श्रेयाचं बघा तुम्ही. श्रेया असू द्या, सचिन असू द्या. व्हिडिओ बंदच करत नाहीत बाई मुलं. एकदा चालू केला सोहम पण असतो, सोहम शिंदे. बाकीचे सारखं चालू, बंद, चालू, बंद. म्हणजे तुम्ही काहीतरी शंकेला वाव द्याता तुम्ही. म्हणजे काहीतरी वेगळं तुमचं लक्ष तरी नसतं किंवा वेगळं काहीतरी खेळ खेळत बसता. आता किती घरच्यांनी तुमच्यावर लक्ष ठेवायचं? हां? तुम्ही आता तासाला बसलेत हे सुद्धा काय करताय बघत बसायचं का शेजारी? तुम्ही मोठे झाले आता तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळं उद्यापासून मला व्हिडिओ चालू करा. मी एकदा सांगितलं, की पुन्हा मला तासात तक्रार नको. नाहीतर सरळ मी लेफ्ट करून टाकणार आहे. ज्यांना शिकण्याची इच्छा नाही त्यांनी तास जॉइन करूच नका. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. ज्यांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे मनापासून